2-3 दिवस व्हिडिओ का नाहीत आले तसं म्हटलं असं लय धावपळ होते आमची मागं. आईचं ऑपरेशन झालं, पुन्हा अजून 2 दिवस काही पावसाचं वातावरण होतं त्यामुळे काही केलंच नाहीये. आणि कुरडायासारख्या कुरडाई रोजचीच कुरडाईची ऑर्डर म्हणून मग 2-3 दिवस कुरडाईचीच चावळ होतं त्यामुळे काही टाकलेच नाही कुरडाई. तर आज आहेत बाजरीचे खारोडे चाललेत करायचं. आणता ताई तुमचं काय चाललंय बरं? पापड्या बसते मी ज्वारीच्या. अहो चांगला नाही खराब पडू द्या, मग पांढरी शुभ्र पापडी होती त्याला हारच नाही. बाहेर वाढा ना मग हार थोडा. मग कधी खायची ती घालायचं का खायची पापडी? जाऊ द्या, लोक इकत घेऊन खातात, तुम्ही फुकट तरी का 4-4 त्यातल्या नाही माझ्या केल्या नाहीत का काल? आपल्या मटेरियल मधल्या नाहीत त्या. काय कमी पडेल काय? नको बाई, वजनाला कमी होईल ना. कालच्या उषाताईच्या ज्वारीच्या पापडे सांडगे झाले, ज्वारीचे पापडे झाले. चालले आता हळूहळू एक 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 करायचे. होतात की पाण्याचे चांगले झाले. खारोड्याचं पीठ बघ कसं शिजते, रट्टा रट्टा मस्त. निम्म टाकले ना? हा, तीळ टाकले का? नाही, तीळ शिजत आल्यावर टाकायचं असं हे होतं ना. मीठ? हो, मीठ वगैरे टाकले. बघा की चाकून थोडस तुम्ही. मला सर्दीने काहीच कळत नाही. म्हणूनच म्हटलं ना इकडं मीठ कमी लागतं तिला, ती म्हणते टाका टाका. सर्दीने काहीच कळत नाही, चवच लागत नाही त्यामुळे. बरं नाही आमच्या स्वातीताईला मीठ बरोबर आहे ना. काय जान्हवी, तुझ्या पप्पाचा बर्थडे वाटतं आज? होय, विश केलं का नाही पप्पांना? रद्दी विकली पोरीनी बघा पप्पाच्या बर्थडे साठी. किती पैसे आले? 70 रुपये आले का? अरे वा वा वा. 100 रुपये दिले नाहीत त्यांनी. जास्त झालंय. हा झाले की मी तुम्हाला काल म्हटलं नाही का? जरा मीठ कमी. आईच्या लागी झाले, आईला द्यायला लागते ना आता त्या. तिला लय आवडतात थोड्या खारट. आईला देणार का आता? हा, केलं इतक्या दिवसांनी नमुना त्यात खरट करून लय खारट झालं. मीडियम मला खरट लागत, मी आणि खाते. तुम्हाला माफत आहे. होय का? बर. हसरी एक त्या आजीला नेऊन दे ग समोर. भाजा किती आहे ती चांगली अजून मध्ये मधी. कोणत्या आजीला एक पुन्हा अजून भाजले श्रुतीच्या आजीला. एकच भाजली म्हणा आमच्या. कशी लागते पापडी? थोडी खारट लागते ना. आता टाका त्याच्यावर कशाला त्याला. तसं नाही ठेवू, तसं नको ठेवू. ज्वारीची पापडी नाही कागदावर निखाऱ्यावर भाजी. थोडं मीठ जास्त झालंय त्याला. झालंय ना. आम्हाला जायचंच आहे आता घरी. पप्पाचा फोन आला तर पप्पा म्हणले दादा आलाय का कोथिंबीरच्या गड्डे घ्यायच्या होत्या. नानाला सांगितलं मग. नाना घरी. सांगतो फोन करून. थांबे जाऊ आपण. नाही माहित मला. घरी आता. हे ऑर्डर खूप मोठी आहे आणि धाराशिव कुठे आहे मला पण नाही माहिती. लातूरच्या उस्मानाबाद कुठे तर तिकडे आहे बघा. ह्यांच्या गावात उषाताईच्या गावात आहे. आपल्या गावाला पण आलेली आहे. तर डीटीसी कुरिअर म्हणून आपली ऑर्डर त्यांना पोच होत नाहीये. मग आता दोन्ही जाऊन पोस्टात जाऊन चौकशी केली त्यांना. त्यांनी म्हणले तुमचं प्रोडक्ट आम्हाला खूप आवडले आणि तुमच्यातलंच पाहिजे आम्हाला काही करा. 7-8 दिवस आम्ही फिरलो म्हणजे दोन्ही तिथं जाऊन चौकशी केली. जाते म्हणजे तिथं. तर आता उद्या द्यायचे. त्यांच्या ज्वारीच्या पापड्या 2 किलो आहेत. पुन्हा अजून कुरडई 2 किलो, मटकीचे सांडगे 1 किलो आहेत, खारोडे 2 किलो आहेत. ऑर्डर छान आहे, मोठी आहे. आम्हाला काही द्याच. बटाटा चकली, शेवया 2 किलो. शेवया पण आहेत आपल्याकडे हो का, सुजीच्या काढलेल्या आहेत छानपैकी. तर त्या पण 2 किलो त्याला द्यायच्या. त्या त्यांना आम्ही टाळलं होतं जरा लांब होतं. आता लांब होतं तिथं जायचंच नव्हतं तर काय करायचं. ह्या मटेरियल बदलायला बाहेर जायला सुद्धा वेळ नाही. आणि त्याला एक फोर्स करत होतं सारखंच. मग म्हणलं चला आता मला तुमची पण नका लय धावपळ करू काही तुम्ही पण. जर जमत असलं द्या, नसेल तर राहू द्या. मग आता हो म्हणलं तर मला पुढच्या वर्षी पण नक्की दी. आणि आमच्या सगळ्या पाहुण्याला सांगणार की तुमच्याकडून ऑर्डर घ्यायची. चालेल.
चला ऑर्डर टाकायची असते पटकन टाका. ज्वारीच्या पापड्या तयार आहेत, कुरडई पण आहेत. कुरडई तर खूप स्टॉक आहे जास्त चालू. घराला पावसाळ्यामुळे ह्याच्यामुळे मी जास्त करून ठेवलं. तिथं पण आहे बघा, तिकडं पण आहे ठेवलेले. किती करायचे? 1 किलो ती ह्यात येणार आहे एलाईट हॉटेल त्यांना द्यायची. हो आपल्या तळावर त्यांचं काही नाहीये. जाता जाता ती घेऊन जाणार आहे. आणि अशी बरेच कस्टमर आहेत उरुळीतनं जाताना घेऊन जातात तळावर. फक्त देऊन जाते मी तिथं, त्यांचं कोणी पण येतं आणि घेऊन जातं. तसे पण भरपूर गेले पुण्याचे हे ते असतात ते. पुढच्या वर्षी उसंत भेटणार नाही आपल्याला जरा सुद्धा. आताच नाही भेटला, बुदबुदा पडून सर्दी जाम झाली. पाहुणे रावळे तुझा म्हणतात फोनवर सुद्धा सोना बोलणार. मग काय तर सासू आलत्या माझ्या 3-4 सासूला काय करायचं आता. इलाज नाही, वेळ नाही भेटला त्यांचा पाहुणचार करायला. मला आई आली तर काय तिथं बसली, आईला सुद्धा नीट काय करतोय अशी आपल्याला व्हायला लागली आमची. असं कसं खायचं प्यायचं गपचूप असते ते आपलं काय म्हणणं नको. पोरींची धावपळ बघून तरी करते की आवडा.